मित्रांनो नमस्कार। हे माझे वडील श्री मधुकरराव जाधव व्हिडिओ म्हणून रिटायर्ड झाले आणि आता 83 वय सुरू आहे त्यांचं, पण ते वयोमानाने ते थकलेले आहेत आणि एकाच ठिकाणी थांबतात। आता कसं असते, म्हातारपणामध्ये इकडे जा वाटते, पहिले गणपती मंदिरात जात होते, बजरंगबलीच्या मंदिरात रोज त्यांचे नियमित जात होते, तिथं फुलं बिलं देणे, काही करणे, दर्शन घेणे, पण वयोमानानं ते जमत नाही, फक्त ते आठवणीतच राहतं। तर मित्रांनो माझं हेच सांगणं आहे की जेव्हा आपले हातपाय चालतात किंवा आपण चांगलं सुरळीत असतो त्यावेळेस आपण आपले सगळे कामं सगळं आठवणी ह्या जपून ठेवायला पाहिजे आणि मनसोक्त जगायला पाहिजे। नाहीतर काही कालांतरानं आपण दुसऱ्यावर डिपेंड असतो, आपण काहीच करू शकत नाही। कुठे जायचं असलं, मंदिरात वगैरे जायचं असलं जाऊ शकत नाही आणि कोणी वारंवार घेऊन सुद्धा जाऊ शकत नाही तब्येतीअभावी। तरी आपण आपला आनंद लुटावा आणि ते नेहमी सदैव स्मरणात ठेवावं, म्हणजे आपल्या कुठे चालणं फिरणं झालं तरी आपलं स्मरणात राहिलं तर आपण त्या आठवणीच्या आधारे चांगलं सुखी राहू शकतो। धन्यवाद।